हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चरक संहिता लेक्चर सिरीज. आपण चरक संहिता लेक्चर सिरीज मध्ये किंवा संहिता अध्ययन या लेक्चर सिरीज मध्ये चरक संहिता सूत्रस्थानचा जो पहिला अध्याय आहे दीर्घनजीविती अध्याय हा सुरू केला होता. यातले पहिल्या 2 लेक्चर्स मध्ये आपण या अध्यायातले जे काही सुरुवातीचे काही पार्ट्स आहेत, जसे की आयुर्वेद अवतरण कसं झालं, आयुर्वेद कसा आपल्यापर्यंत पोहोचला, इथपासून तर आपण षट पदार्थ, सामान्य, विशेष, द्रव्य, गुण, कर्म, समवाय ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली होती. त्यानंतर आपण द्रव्य किती आहे, गुण ते त्यांची संख्या किती आहे, त्यात कोणते कोणते द्रव्य, कारण द्रव्य कोणती कोणती येतात ते आपण बघितलं. जे 9 कारण द्रव्य येतात त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. तिथून पुढे आपण तो एक एक टॉपिक बघत असताना आपण रसांची उत्पत्ती आणि रस काय असतात त्याच्याबद्दल माहिती आपल्याला पुढच्या लेक्चर्स मध्ये घेणार होतो. तर आपण सुरुवात करूया. चरक संहिता दीर्घनजीविती अध्याय जो आहे त्यातला तिसरा लेक्चर मध्ये आपण आता आज बघणार आहोत. रस म्हणजे काय, जे आपण टेस्ट ज्याला म्हणतो आपण, आपलं जर गोड टेस्ट जी लागते आपल्याला, स्वीट टेस्ट जी लागते आपल्याला, बिटर टेस्ट जी लागते, ह्यांची उत्पत्ती कशी झाली, बेसिक रस किती आहेत, आयुर्वेदानुसार आपण रस किती मानतो, याबद्दल सगळे आपण माहिती घेणार आहोत. आणि तिथून पुढे द्रव्य वर्गीकरण, द्रव्यांचे वर्गीकरण कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर सुरू करूया. सगळं आपण याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये जे टॉपिक्स बघितलेले आहेत तिथून पुढे आता रस म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती देतात. तर रस म्हणजे काय, बेसिकली की जे आपण टेस्ट करतो, जिभेने आपल्याला जे टेस्ट मिळते, आपल्या टेस्ट बर्ड्स मुळे आपल्याला जी काही टेस्ट कळते त्याला रस, त्या संदर्भातले जे रस असतात, ज्या टेस्ट असतात त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. गोड असेल, कडू असेल, तिखट असेल, खारट असेल, या अशा ज्या टेस्ट आपण करत असतो त्यांना इथे वर्णन केलेलं. आयुर्वेदानुसार आणि जनरली आपण आपण कुठेही जाल तर 6 बेसिक टेस्ट आपल्याला मिळत असतात. त्या कोणत्या आहेत? गोड असेल, खारट टेस्ट मिळते, कषाय रसाची टेस्ट आपल्याला मिळते, कडू, तिखटपणा असा आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट मिळत असतात. त्याच्याबद्दलच इथे माहिती देत आहेत. तर बेसिकली रस म्हणजे काय आणि त्यांची निर्मिती कशी झाली आणि त्यांना रस का म्हटलं जातं याबद्दल या पहिल्या श्लोकमध्ये सांगतात. रसनार्थो रस तस्य द्रव्यम आपाह क्षिती तथा निवृत्तौ च विशेषे च प्रत्ययाः खादयः स्त्रयाः. आता हा श्लोक आपल्याला काय सांगतो, ह्या श्लोकमध्ये एक एक शब्दाचा अर्थ आपण आधी बघूया. रसनार्थो, रसनेचा अर्थ जो आहे, रसना म्हणजे काय, जिभेला संस्कृतमध्ये रसना म्हटलं जातं. रसना जी रसाचं ग्रहण करते तिला रसना म्हटलं जातं. जिभेला जे आपलं टेस्ट आहे, आपला जो रसनेंद्रिय आहे किंवा आपल्या जे टेस्ट बर्ड्स थ्रू जे सेन्सेशन्स आपल्याला मिळतात त्यांना रसनेंद्रिय म्हटलं गेलं आहे, रसना म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या रसने थ्रू म्हणजे आपल्या जिभे थ्रू ज्या टेस्ट आपल्याला कळतात त्यांना रस म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यांचा जो रसनेचा जो अर्थ आहे, जसं चक्षुरेंद्रिय जे आपले जे डोळे आहेत त्यांचे काय विजन, बघणं, रूप ग्रहण करणं, जसं आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंच ज्ञानेंद्रियांचे, सेन्सरी ऑर्गन्सचे सेन्सेस आहेत, परसेप्शन्स आहेत, जे परसिव्ह ते करू शकतात त्यांना. जसं की तुमच्या नाका थ्रू, ऑल्फॅक्टरी सेन्सेस थ्रू आपण स्मेल करू शकतो, डोळ्या थ्रू आपण कुठल्याही वस्तूचं रूप समजू शकतो, तसं जिभे थ्रू आपण टेस्ट करत असतो. आणि जिभेचा जो अर्थ आहे, जीभ म्हणण्यापेक्षा रसनेंद्रियाचा जो अर्थ आहे, रसनेंद्रियाचं सेन्स करण्याची जो विषय आहे त्याला रस म्हटलं जातं, असं इथे सांगतात. रसनाचा जो अर्थ आहे, रसनेचा जो अर्थ आहे, ज्या जिभेला टेस्ट करण्यासाठी जी एंटिटी असते ती त्यांना रस म्हटलं जातं. रसः तस्य, त्यालाच रस म्हटलं जातं. रसनेचा जो अर्थ आहे त्याला रस म्हटलं जातं.
तो कशापासून बनलेला आहे? द्रव्यम आपाहा क्षिती तथा. त्याची बेसिक निर्मिती, बेसिक फंडामेंटल जर काही कशापासून तो बनलेला असेल, आपण पहिले बघितले की कारणद्रव्य आपण बघितले. कारणद्रव्य म्हणजे काय? त्या कारणद्रव्यांपासूनच पुढे कुठल्याही द्रव्याची निर्मिती होत असते, आपण असं बघितलेलं होतं. तर कारण द्रव्यांमध्ये पंचमहाभूत पहिल्यांदा येतात. तर 5 महाभूतापासून कुठल्याही द्रव्याची निर्मिती होत असते. 5 महाभूतापासून कसं काय? आपलं शरीर जे आहे पंचमहाभूतात्मक आहे. याचं आपण एक्झाम्पल दिलं होतं की जसं मृत्यू झाल्यानंतर आपण जेव्हा अंत्यसंस्कार करतो त्याला काय म्हणतात? पंचेंद्रियात विलीन झाला किंवा सॉरी पंचभूतामध्ये विलीन झाला, पंचतत्वामध्ये विलीन झाला, आपण असं म्हणत असतो. तर पंचतत्व कोणती आहेत? तर हीच पंचतत्व हीच आहेत की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्याच्यापासून कुठलीही पार्टिकल बनलेला असेल, त्या पार्टिकल पासून बॉडी बनत असते. तसंच रस, कुठलाही रस हा आपण पंचमहाभूतापासून बनलेला असतो. त्यातही रसाची निर्मिती, रस या एंटिटीची निर्मिती बेसिकली द्रव्य, आप आणि पृथ्वी या महाभूतापासून झालेली. बेसिक एंटिटीज त्याच्यात पृथ्वी आणि आप ह्याच्यापासून निर्मिती झालेली आहे. आणि इतर पाचही महाभूत, कुठलंही द्रव्य पंचमहाभूतापासूनच बनलेलं असतं. कुठल्याही द्रव्यामध्ये 5 महाभूत एकत्रित असतात. त्या 5 महाभूतांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये ते द्रव्य बनलेलं असतं. आणि कोणतं द्रव्य सगळ्यात जास्त, कोणतं महाभूत सगळ्यात जास्त आहे त्याच्यानुसार आपण सांगतो की पृथ्वी महाभूत प्रधान हे द्रव्य आहे, आप महाभूत प्रधान हे द्रव्य आहे. तसंच रस कलेक्टिव्हली हे 6 रस, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय, हे जे 6 रस आहेत यात बेसिकली 5 महाभूतामध्ये सगळ्यात जास्त पृथ्वी आणि आप म्हणजे भूतत्व, पृथ्वी तत्व, पृथ्वी महाभूत आणि जल महाभूताचा पासून त्यांची निर्मिती झालेली आहे. सगळ्यात जास्त ते आहेत. आणि 5 महाभूतांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स नुसार जल आणि पृथ्वी त्याच्यात आहेच, पण इतर महाभूतांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनमुळे थोड्याशा चढ उतारामुळे विशेष रस निर्माण होतात, विशेषतेने त्यांचे प्रकार होतात. निवृत्तौच विशेषेच प्रत्ययाः खादयः त्रयाः. ख आदी पृथ्वी आणि आप याच्यापासून रस निर्मिती झालेली आहे, हे आपण बघितलं. आता 5 महाभूतापासून 2 महाभूतापासून रसाची निर्मिती झालेली आहे. राहिलेले जे 3 आहेत, ख आदी 3, आकाश आदी 3 जे महाभूत शिल्लक राहिलेले आहेत, यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मुळे, यांच्या चढ उतारामुळे या रसाचे 6 प्रकार पडतात. ते 6 कोणते? त्या 6 प्रकार सांगतात. स्वादुः अम्लो यथा लवणम लवणाः कटु तिक्तकः एवच कषायश्च इति षटको अयम रसानां संग्रह स्मृताः. रसांचा संग्रह, एकूण रस किती आहेत? स्वादू, पहिला रस स्वादू, अम्लो था लवणाः, स्वादू म्हणजे मधुर, आम्ल म्हणजे आंबट जी टेस्ट आपल्याला लागते ते, लवण खारट टेस्ट, सॉल्टी टेस्ट जी असते त्याला, कटू म्हणजे तिखटपणा, स्पायसीनेस जो असतो, स्पायसी टेस्ट जी असते, तिखटपणा जो असतो त्याला कटू म्हटलं जातं. तिक्त म्हणजे कडवटपणा, लिंबाचा पाना किंवा कारल्याचा जो टेस्ट असतो तो तिक्त रस. आणि कषाय रस, हे 6 रस बनत असतात. आता बेसिकली आपण काय बघितलं की रसाची उत्पत्ती कशापासून झाली? जेव्हा आप म्हणजे जल महाभूत आणि पृथ्वी महाभूत हे एकत्रित आले, यांचं मिळून रस निर्माण झाला. ठीक आहे, रस निर्माण झाला. ह्यात राहिलेले आता कोणते रस शिल्लक कोणते महाभूत शिल्लक राहिलेले आहेत? पृथ्वी, आप इथे झाले, तेज, वायू आणि आकाश हे 3 महाभूत शिल्लक राहिले. तर याच्यात जोड लागली की मग वेगवेगळे रस. तेज याच्यात जोडला गेला तर वेगळा रस निर्माण होईल, निर्माण म्हणजे रसाचा व्हेरिएशन होईल. वायू महाभूत त्याच्यात ऍड ऑन झालं तर व्हेरिएशन होईल. आकाश महाभूत झालं तर व्हेरिएशन होईल. अशा वेगवेगळ्या, जसं की आप सोबत तेज झाला तर वेगळा रस निर्माण होईल, जलासोबत तेज गेला तर वेगळा निर्माण होईल, आप सोबत वायू गेला तर वेगळा रस, जलासोबत
आप आणि जल एकच आहे. आप सोबत तेज गेला तर वेगळा रस, पृथ्वी सोबत तेज गेला तर वेगळा रस, आप सोबत वायू गेला तर वेगळा रस, आप सोबत आकाश गेला तर वेगळा रस, असे वेगवेगळे ते आपण पुढे टेक्स्टमध्ये चार्टमध्ये व्यवस्थित बघूयाच. तर असं बेसिकली रसाची निर्मिती पृथ्वी आणि आप या महाभूतापासून झालेली आहे. याच्यावर जर तुम्हाला एमसीक्यू आला थोडासा ट्रिकी किंवा थोडासा ग्रे एरिया मधला, की रसाची निर्मिती कोणत्या महाभूतापासून झालेली आहे किंवा रस निर्मितीमध्ये कारणीभूत कोणते महाभूत आहेत, तर प्राधान्याने प्रथमतः जल आणि पृथ्वी हे दोन महाभूत त्याच्यात येतात. ठीक आहे. आता यांच्या सोबत इतर महाभूत ऍड ऑन झाले की मग वेगवेगळे रस निर्माण होतात. असे 6 रस निर्माण होतात. कोणते? स्वादू, इथेच बघूया. स्वादू, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. मधुरलाच स्वादू म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? स्वादू. ठीक आहे. स्वादू रस हा मधुर रसाचाच पर्याय आहे. ठीक आहे. आता हे जे रस आहेत ह्यांची निर्मिती झालेली आहे हे पंचमहाभूतापासून निर्मिती झालेली आहे. पंचमहाभूताच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार रसाची निर्मिती झालेली आहे. असं वेगवेगळ्या रसांचे व्हेरिएशन्स होतात असं सांगतात. ते कसे आपण इथे चार्टमध्ये डिटेलमध्ये बघूया. ह्याच्यावर तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. ह्याच्यावर बऱ्याच वेळा एसीक्यू विचारला जाऊ शकतो किंवा एमसीक्यू पण येतात, की कोणत्या महाभूतापासून कोणता रस निर्माण झाला किंवा कोणत्या महाभूताचं प्राधान्य असलेला रस, मधुर रसामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य असतं, कटू रसामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य असतं, असा प्रश्न विचारला जातो. तर बेसिकली हे 6 रस सांगितलेले आहेत. 6 मध्ये कोणते? मधुर, त्याला स्वादू म्हटलं जातं. ठीक आहे. तर मधुर रसामध्ये कोणते कोणतं महाभूत आहे, तर पृथ्वी आणि जल महाभूत आहे. पृथ्वी आणि जल. मधुर रस हा बेसिक रस आहे असं समजलं जाईल, की बेस आहे कुठल्याही रसाचा तर निर्माण होत असताना. मधुर रस हा पृथ्वी आणि जल महाभूतापासून निर्माण झालेला आहे. ठीक आहे. पृथ्वी आणि जल महाभूतापासून मधुर रस निर्माण झालेला आहे. आम्ल रस हा पृथ्वी आणि अग्नी यांचा सानिध्य आला की तो मग आम्ल रस होतो. लवणामध्ये जल आणि अग्नी महाभूत आहे. कटूमध्ये वायू आणि अग्नी महाभूत आहे. तिक्तामध्ये वायू आणि आकाश महाभूत आहे. कषाय रसामध्ये वायू आणि पृथ्वी महाभूत आहे. आता हा जो चार्ट आहे हा तुम्हाला एमसीक्यू आणि एसएक्यू ह्या दोन्ही फॉर्म मध्ये येऊ शकतो. जसं की पृथ्वी अग्नी या महाभूतापासून कोणता रस निर्माण झालेला आहे, जल आणि अग्नी महाभूतापासून कोणता रस निर्माण झालेला, किंवा जल आणि अग्नि महाभूत प्राधान्य असलेला कोणता रस आहे, किंवा कटू रसामध्ये कोणत्या दोन महाभूतांचं प्राधान्य असतं, तिक्त रसामध्ये कोणत्या दोन महाभूताचं प्राधान्य असतं, कोणत्या महाभूतांचं प्राधान्य असतं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला रस उत्पत्ती आणि रसभेद आणि महाभूत संबंध असा प्रश्न विचारला जाईल, असा याचा एक विचारला जाईल. तर तो तुम्ही एसीक्यू लिहू शकता. त्याच्यावर एक एसीक्यू आपल्याला लिहिला पाहिजे. ठीक आहे. तर ह्याला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक करतो आपण. हा जो टॉपिक आहे ह्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक लक्षात घेऊया, की प्रत्येक महाभूताचं इनिशियल्स आपण जसं पृथ्वीला भू पण म्हणतो, भूमी पण म्हणतो आपण, तर भू आणि ज, तर ह्याला आपण ही एक निक्स बनवलेलं भुज, भूते, तेज, तेवा, खवा, भुवा अशा पद्धतीने तुम्ही एक लाईन म्हणून पण त्याला रायमिंग सारखं ते होतं. भुज, भूते, तेज, तेवा, खवा, भुवा अशा पद्धतीने तुम्ही करता. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असं जर तुम्ही रसांचं सिक्वेन्स तुम्हाला पाठ झाला तर हा सिक्वेन्स इझिली पाठ होऊन जातो. जसं भुज, भूते, तेज, तेवा, खवा, भुवा अशा पद्धतीने तुम्ही सिक्वेन्सने त्याला पाठ करू शकता. ठीक आहे. तर हे आपल्याला करता येतं. इथेच आपल्याला ह्याच्या सोबत आपण इथून पुढे ते सांगतात की प्रत्येक जो रस आहे ह्याचा दोषांशी संबंध आहे. काय आहे? दोषांशी संबंध आहे. जो आपण कुठलाही रस घेतला 6 रसांपैकी मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय यांचा दोष वृद्धीसाठी किंवा दोष शमनासाठी उपयोग होत असतो. कुठलाही रसाचं अतिक सेवन झालं तर तो त्या पर्टिक्युलर एका दोषाचं वृद्धी करतो, आणि जर त्याचा कमी त्याच्या विपरीत एखाद्या दोषाच्या विपरीत गुणाच्या दोषांचं नाही रसाचं जर सेवन झालं तर तो त्या दोषाचं शमन करत असतो. जसं
इथे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे काय सांगतात की, हे क्लिअर करून घेऊया आधी. बेसिकली आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काय शिकलं की ह्या आपल्या आयुर्वेदाचा, चिकित्साशास्त्राचा प्रयोजन काय आहे, ह्याचं पर्पज काय आहे, धातू साम्य क्रिया. आपण काय केलेलं, धातू साम्य क्रिया हे आयुर्वेद शास्त्राचं प्रयोजन आहे किंवा त्याचा पर्पज आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा धातूंमध्ये विकृती येईल, धातू म्हणजे काय, 3 दोष, 7 धातू आणि आपल्या शरीरातले मल, त्यात 3 मल आणि सूक्ष्म मल आदी सगळ्यांची जो काही विकृती जर निर्माण झाली तर त्याला साम्य अवस्थेत, इक्विलिब्रियमला आणणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. तर हे प्रयोजन साध्य करण्यासाठी आपल्याला हे कळायला हवं की सगळ्यात आधी कुठल्याही दोषाची विकृती होते. जर आपण आहार विहारामध्ये विकृत आहार किंवा विहार घेतला तर दोष प्रकोप होतो. दोष प्रकोप होऊन ते दोष शरीरातल्या धातूंना आणि मलांना विकृत करत असतात. आणि बेसिक दोष प्रकोप होत असल्यामुळे दोषांना साम्य अवस्थेत जर आपण इनिशियली ठेवलं तर इतर विकृती होण्याचे चान्सेस कमीत कमी होऊन जातात. म्हणून इथे रस आणि दोष यांचा कसा संबंध आहे, कुठल्या रसामुळे कोणता दोष प्रकोपित होऊ शकतो, कुठल्या दोषामुळे कुठल्या दोषाचं शमन होऊ शकतं, याच्याबद्दल आपल्याला बेसिक इथे सांगतात. बघूया पहिल्यापासून. ह्या श्लोकमध्ये पूर्ण श्लोकात कोणत्या रसाचा कोणत्या दोषाशी काय संबंध आहे हे डिटेल्स आपल्याला सांगतात. जसं स्वादू अम्ल लवणा वायू कषाय स्वादू तिक्तकाः जयंती पित्तम श्लेष्मानम कटु कषाय तिक्तकाः. पहिले सांगतात की कुठल्या रसाने कुठल्या दोषाचं शमन होईल. स्वादू मधुर, अम्ल आणि लवण या दोषांनी वायूचं शमन होतं. काय तो मधुर, अम्ल, लवण यांनी वायूचं शमन होतं. आता इथे काय, इथे कसं कळालं आपल्याला शमन, इथे ह्या पूर्ण लाईनचा, इथे ह्या पूर्ण लाईनचा अर्थ इथे आपल्याला डिटेलमध्ये बघायला लागतो. त्या पूर्ण लाईनला आपण जर वाचलं तेव्हाच आपल्याला कळू शकतं की हा श्लोकचा अर्थ काय आहे. जसं ते सांगतात स्वादू अम्ल लवणा वायू. वायू म्हणजे काय, वायू जयंती, वायूचा जय करतात, वायूवर विजय मिळवतात. कषाय स्वादू तिक्तकाः पित्तम जयंती श्लेष्म कषाय कटु तिक्तकाः श्लेष्मानम जयंती, असा या श्लोकचा अर्थ होतो. जसं एक एक आपण पहिले बघूया. पहिले बघितलं आपण की वाताचं शमन कोण करतं, मधुर, अम्ल, लवण, पहिले 3 दोष. पित्ताचं शमन कोण करतं, कषाय, मधुर आणि तिक्त. आणि कफाचं शमन कोण करतं, तर कटू, तिक्त आणि कषाय रस. हे झालं. ह्याच्याच विपरीत जसं की मधुर, अम्ल, लवण वायूचं शमन करतात, मग राहिलेले 3 दोष काय करतील, वायूचा प्रकोप करतील. इथे तेच सांगतात. कटू अम्ल लवणाः, सॉरी आपण पुढे बघूया. कटू तिक्त कषायाश्च कोपयंती समीरणम. समीर म्हणजे वायूला म्हटलं गेलं. समीर हा वायूचा पर्याय आहे. कटू तिक्त कषायश्च कोपयंती समीरणम, वायूचा प्रकोप कटू तिक्त कषाय करतात. म्हणजेच आपल्याला इथे 2 गोष्टी कळाल्या. वायूचा प्रकोप कोण करतं, कटू तिक्त कषाय, आणि वायूचं शमन मधुर अम्ल लवण करतात. आता पित्ता संदर्भात बघूया. पित्ताच्या संदर्भात कषाय स्वादू तिक्तक. पित्ताच्या संदर्भात पित्ताचं शमन कोणतं करतं, कषाय मधुर आणि तिक्त रस करतो. ह्याच्या ऐवजी शिल्लक राहिलेले दोष पित्ताचं काय करतील, प्रकोप करतील. कटू, अम्ल आणि लवण हे पित्ताचा प्रकोप करतात. तसंच मधुर, अम्ल, लवण हे कफाचा प्रकोप करत असतात. मधुर, अम्ल, लवण हे कफाचा प्रकोप करत असतात. राहिलेले जे रस आहेत हे कफाचं काय करतील, शमन करतील. कोणते आहेत ते, कषाय, कटू, तिक्तक, म्हणजे कटू, तिक्त, कषाय. यालाच आपण चार्ट फॉर्मॅटमध्ये इझी बघूया. इकडे आपण दोष घेतलेले आहेत, इकडे दोष घेतलेले आहेत आणि इकडे दोषांवर रसांचा होणारा परिणाम. जसं आपण ह्याला लक्षात ठेवण्यासाठी सिम्पली 2 डिव्हिजन करणार आहोत. 3 रसांचा हे करणार आहोत. 3 दोष
दोषांचा सॉरी तीन तीन रसांचा ग्रुप करणार आहोत. तीन दोष तीन रस कुठल्या तरी एका दोषाचं वर्धन करतील आणि तेच तीन रस कुठल्या तरी एका दोषाचं शमन करतील. ते कसं बघूया. इथे आपण थोडस कलर्सनी मी रिझेंबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाताचा प्रकोप कोण करणार आहे? कटू तिक्त कषाय. वात जर आपण बघितला तर कटू तिक्त कषाय शेवटचे तीन दोष आहेत वाताचा प्रकोप करतील आणि वाताचं शमन राहिलेले पहिले जे तीन आहेत ते करतील. ह्याला जर आपण उलट केलं तर ते आपल्याला कफामध्ये मिळतं. जसं मधुर आम्ल लवण ह्यांनी कफाचा प्रकोप होईल आणि कटू तिक्त कषाय ह्यांनी कफाचा शमन होईल. ठीक आहे. तर वात आणि कफ हे लक्षात ठेवायला इझी आहेत. यातलं वाताचं तुम्ही प्रकोप कशाने होतो आणि शमन कशाने होतो हे तुम्हाला लक्षात आलं आणि ते लक्षात ठेवायलाही सोपं आहे. वाता संदर्भात पहिले तीन शमन करतील, नंतरचे तीन प्रकोप करतील. पित्ताच्या संदर्भात ते उलट होईल. पित्ताच्या संदर्भात पहिले तीन पित्ताचा प्रकोप करतील आणि पित्त नाही कफाच्या संदर्भात होईल. पहिले तीन कफाचा प्रकोप करतील आणि शेवटचे तीन रस कफाचा शमन करतील. आता पित्ताच्या संदर्भात लक्षात ठेवत असताना कटू आम्ल आणि लवण. कटू आम्ल आणि लवण हे जे रस आहेत म्हणजे पहिल्या ग्रुपमधले शेवटचे दोन हे पित्ताचा प्रकोप करतील किंवा मधले तीन आपण बघूया. शेवटचे दोन आणि त्याच्या पुढचा एक मधुर. आपण इथे जर बघितलं मधुर आम्ल लवण कटू तिक्त आणि कषाय हे बघितले. आता ह्यात जर आपण कटू आम्ल लवण शोधले तर कुठे कुठे आहेत? आम्ल लवण आणि कटू. म्हणजे पहिला एक रस सोडला की नंतरचे तीन जे आहेत ते तुमच्या पित्ताचं प्रकोप करतील आणि राहिलेले तीन कोणते कोणते? तिक्त कषाय आणि मधुर हे पित्ताचं शमन करतील. तिक्त कषाय आणि मधुर. ठीक आहे. तर लक्षात कसं राहणार? मधुर रसाचा वात दोषाचा प्रकोप आणि शमन कोण करणार आहे? वाताच्या संदर्भात जर आपण बघितलं तर मधुर, आपण इथे लिस्ट करूया. मधुर आम्ल लवण कटू तिक्त आणि कषाय हे 6 रस झाले. पहिले तीन वाताचं काय करतील? शमन करतील. काय करतील? शमन करतील. वाताच्या बाबतीत करतील. शेवटचे तीन वाताचं काय करतील? हे प्रकोप करतील. काय करतील? कोपन किंवा वाढवतील. यांना जर उलट केलं हे काय करतील? कटू तिक्त कषाय. कटू तिक्त कषाय हे वाताचं काय कफाचं काय करतील? हे कफाचं शमन करतील. काय करतील? कफाचं शमन करतील. आणि पहिले तीन जे आहेत ते कफाचं काय करतील? वर्धन किंवा प्रकोप करतील. ठीक आहे. ह्यात कळालं आपल्याला. आता पित्ताच्या संदर्भात काय आहे? पित्ताच्या संदर्भात पहिला एक सोडून द्यायचा रस आणि नंतरचे सेकंड पासून थर्ड पर्यंत, सेकंड थर्ड आणि फोर्थ पर्यंत जे आहेत आम्ल लवण आणि कटू हे पित्ताचा प्रकोप करतील आणि राहिलेले पित्ताचा शमन करतील. ठीक आहे. तर हे होतं रसांच्या संदर्भात की रसांचा दोषांवर काय परिणाम होतो आणि कशा पद्धतीने ते आपल्याला कळून घेतलं पाहिजे किंवा आपण ते बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे द्रव्याचे प्रकार सांगतात. जे द्रव्य आपण जे द्रव्य म्हणून जे काही आपल्याला जे आपण असं म्हणता येईल की कारण द्रव्य जे बघितले होते, 9 कारण द्रव्य जे आपण बघितले होते, पंचमहाभूत, दिशा, आत्मा, काल आणि मन, यांच्यापासून जे निर्माण होतात, यांच्यापासून ज्या फिजिकल एंटिटी निर्माण होतात, जसं की
साधं कुठलंही फळ असेल, कुठलंही फूल असेल, आपलं शरीर असेल, कुठला प्राणी असेल, कुठलं पाणी असेल, ह्या सगळ्यांची निर्मिती काय आहे? हे कार्यद्रव्य आहेत. हे कशापासून तरी निर्माण झालेले आहेत. कारणद्रव्यांपासून निर्माण झालेले आहेत. म्हणून ते कार्यद्रव्य म्हणतात. त्यांचं वर्गीकरण इथे सांगितलेलं आहे. ज्या फिजिकल फॉर्म मध्ये जे काही द्रव्य निर्माण होतात, ह्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्या द्रव्यांचं वर्गीकरण इथे सांगितलेलं आहे. ह्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो की द्रव्य वर्गीकरण संक्षेपमध्ये सांगा, किंवा एमसीक्यू येईल की कोणतं द्रव्य कोणत्या प्रकारामध्ये येतं, ह्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे डिटेलमध्ये आपण बघूया. पहिल्यांदा प्रभाव भेदाने कुठल्याही द्रव्याचा आपल्या शरीरावर काय प्रभाव होतो. बेसिकली हे शास्त्र, आयुर्वेद शास्त्र काय आपल्या शरीराच्या ट्रीटमेंटसाठी आहे. तर आपल्या शरीरावर बाहेर उरून कुठल्याही शरीरावर आपल्या शरीराशी संपर्क आला कुठल्याही द्रव्याचा, तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरातल्या धातूंवर काय परिणाम होईल, त्याच्या बेसिसवर प्रकार केलेले आहेत. ते कोणते? किंचित दोष प्रशमनम, किंचित धातू प्रदूषणम, स्वस्थ वृत्तौ मतम किंचित, त्रिविधम द्रव्य मुच्यते. पहिले तर 3 प्रकार सांगतात. त्या 3 प्रकारांमध्ये काही द्रव्य असे असतात ते धातू दोषाचं प्रशमन करतात, म्हणजे दोषांना शमन करतात. आपल्या शरीरातले जे वात, पित्त आणि कफ आहेत यांचं शमन करतात. काही जे द्रव्य आहेत ती काय करतात? धातूंचा प्रदोष करतात, धातूंना विकृत करतात. आणि काही जे औषधं आहेत, काही जी द्रव्य आहेत ती आपल्या शरीरामध्ये स्वस्थ वृत्त म्हणजे आपल्या शरीराचा इक्विलिब्रियम प्रस्थापित करून देत असतात. असा 3 प्रकारचे सांगितलेले. प्रभावभेदाने 3 प्रकारचे द्रव्य होतात. दोष दोष प्रशमन, धातू प्रदूषण आणि स्वस्थ वृत्तकर, असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. द्रव्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे, द्रव्य कुठून आपल्याला मिळतात, द्रव्य निर्माण कुठून होतात, याच्या बेसिसवर 3 प्रकार इथे सांगितलेले आहेत. ते 3 कोणते? तत् पुन्हा त्रिविधम प्रउक्तम, जांगमम, औद्भिदम, पार्थिवम. आपल्याला सोर्स कुठून आहे, त्या कुठल्या पर्टिक्युलर द्रव्याचा सोर्स काय आहे, याच्यावरून त्याचे प्रकार केलेले आहेत. जसं की जंगम, जांगम नाही, जंगम. जंगम म्हणजे असे द्रव्य जे आपल्याला जीवित प्राण्यापासून मिळत असतात. म्हणजे जसं की मनुष्य प्राणी असेल, कुठला कीट असेल, कुठलेही प्राणी असेल, गाय, म्हैस, घोडा, गाढव असे जे प्राणी असतील यांच्यापासून जे निर्माण करणं, जे जमिनीवर चालू शकतात, जमिनीवर गमन करू शकतात, इथून तिथे स्वतःच्या प्रेरणेने जाऊ शकतात, हालचाल करू शकतात, अशी शक्ती असलेले, असा कॅपेबिलिटी असलेले जे काही जीवित द्रव्य आहेत, म्हणजेच प्राणी आहेत, जिवंत प्राणी आहेत, त्यांना जंगम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जंगम म्हटलं जातं. दुसरं औद्भिद. औद्भिद म्हणजे जमिनीत उगवणारे, जमिनीच्या कोर पासून नाही, जमिनीच्या पासून उगवणारे, जसे की झाडे, झुडपे, जे काही प्लांट्स असतात यांना औद्भिद म्हटलं जातं. कारण की ते एका ठिकाणी उगवतात, ते स्वतःच्या प्रेरणेने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात का? तर नाही. तर त्यांना औद्भिद म्हटलं जातं. आणि पार्थिव, पार्थिव म्हणजे जे काही मिनरल्स असतात किंवा जे मेटल्स असतील, मिनरल्स असतील, आपल्या जमिनीच्या कोर मधून आपल्याला जे मिळतात, जमिनीच्या खोलवर जाऊन किंवा खणून जे आपल्याला मिळत असतात, किंवा जमिनीवर जे पडलेले आपल्याला मिळत असतात, जे निर्जीव वस्तू आहेत त्यांना पार्थिव म्हटलं जातं. जमिनीपासून जे मिळतात, जसं की कुठलंही मेटल असेल, कुठलेही मिनरल्स असतील, त्याच्यात जीव नाही आहे, तर ते असे पार्थिव आहेत. तर त्यांना त्यांचं वर्गीकरण आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण वर्गीकरण मध्ये काय बघितलं? प्रभाव, शरीरावर परिणाम काय होतो त्याच्या बेसिसवर एकतर दोषाचं शमन करणारे असतील, किंवा धातूंचं विकृती निर्माण करणारे असतील, किंवा स्वस्थ वृत्त निर्माण करणारे असतील, शरीरामध्ये इक्विलिब्रियम प्रस्थापित करणारे असतील. हे शरीरावर काय परिणाम होतो ह्याच्यावर राहणार. दुसऱ्या प्रकारे जर हे केलं, क्लासिफिकेशन केलं, तर दुसऱ्या प्रकारे क्लासिफिकेशन असं होतं की उत्पत्ती कुठून झालेली आहे, त्यांचा सोर्स कुठून आहे, ते आपल्याला मिळतात कुठून. तर त्याच्या बेसिसवर 3 प्रकार. जंगम, प्राण्यांपासून मिळणारे, जे प्राणी स्वतःच्या प्रेरणेने इकडून तिकडे फिरू शकतात, त्यात कीट, मधमाशा पासून तर गाय, घोडा, म्हैस,
प्राणी, कुठलाही प्राणी, मनुष्य प्राणी, सगळ्या प्राण्यांचा त्याच्यात समावेश होतो. आणि पार्थिव म्हणजे जे काही मेटल्स असतील, जे मिनरल्स असतील, त्यांचा याच्यात समावेश होत असतो. आता जंगमामध्ये काय काय येतात? जंगम म्हणजे काय? तर बेसिकली ते सांगतात की प्राण्यांपासून मिळणार आहे. तर प्राण्यांपासून आपल्याला काय काय मिळू शकतं? मधुनी आपल्याला मध मिळतं. मधमाशांपासून आपल्याला मध मिळत असतं. ठीक आहे. तर ते असेल. गोरस, गायीपासून मिळणारे वेगवेगळे हे असतात आपल्याला, गायीपासून मिळणारे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. मिल्क प्रोडक्ट्स असतील, गायीचं दूध असेल, गोमूत्र असेल, शेण असेल, सगळ्या प्रकारचे गायीपासून मिळणारे वेगवेगळे पदार्थ असतात, प्रोडक्ट्स असतात. पित्त, कुठल्याही प्राण्याचं पित्त, गोपित्त असेल, मत्स्यपित्त असेल, हे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. पण जस्ट आपण कुठल्याही प्राण्याचं बाईल जे असतं ते, किंवा तुम्ही ऐकलं असेल की व्हेल माशाची जो वोमिटस असतो, व्हेल माशाने जो वोमिटिंग केलेली असते, त्याचा परफ्युम्स मध्ये किंवा मेडिसिन्स मध्ये उपयोग होता. अशा बरेच तुम्हाला न्यूज मिळतात की एखाद्या कुठल्या तरी मासेमाराला खूप मोठं हे मिळालं, व्हेल माशाची वोमिटस मिळाला, त्याच्यापासून त्याला खूप पैसे मिळाले वगैरे वगैरे. तर ते काय आहे? तो प्राणीज द्रव्य आहे. तर अशा पद्धतीचे प्राणीज द्रव्यांना आपण जंगम द्रव्य म्हणतो. वसा, वसा म्हणजे तुमच्या कुठल्याही प्राण्याचा जो फॅट असतो, आपल्याला फॅट कंटेंट जो मिळतो, किंवा ऑइल कंटेंट जो प्राण्यात मिळतो. आपण फिश ऑइल फ्रिक्वेंटली ऐकत असतो. फिश ऑइल फ्रिक्वेंटली आपल्याला कोणीतरी यूज करत आहे किंवा केलं पाहिजे वगैरे, अशा ऍडवाइस मिळत असतात बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी. तर ते जे असतं ते वसा असतं. किंवा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल, तर नॉनव्हेज खात असताना त्याच्यात जो काही चरबीचा भाग आपण जो म्हणतो, तो वसा म्हटलं जातं. मज्जा, मज्जा म्हणजे बोन मॅरो कुठल्याही प्राण्याचा. अश्रुग म्हणजे रक्त, रक्तालाच अश्रुग म्हटलं. अश्रुग हा रक्ताचा पर्याय आहे. आमिष, मांस जे आहे, मांस त्या प्राण्यांचं आपल्याला मिळत असतं. किंवा विट, विण मूत्र, याला जर आपण शब्दफोड केलं, विट आणि मूत्र. विट म्हणजे विष्ठा आणि मूत्र म्हणजे युरिन. ठीक आहे. चर्म, कुठल्याही कुठल्याही प्राण्याचं स्किन जी आहे, चर्म. रेतस, रेतस म्हणजे सिमेन असेल. अस्थि, कुठल्याही प्राण्याचे अस्थि. स्नायू, टेंडॉन्स वेगवेगळे असतात. किंवा स्नायू. शृंग, शृंग म्हणजे जे काही शिंग असतात प्राण्यांचे, हरणाचं शिंग असेल किंवा बैलाचं गाईचं शिंग असेल, असे वेगवेगळे शिंग असतील. नख, खुर, खुर म्हणजे प्राण्यांना जे गाईचे जे खुर असते, गाईला जो पायाचा जो शेवटचा पार्ट असतो, तो खुर असतं, तशा ते असेल. जंगमेभ्ये प्रयुज्यन्ते केशालोमानी रोचना, हा अशा पद्धतीचे वेगवेगळे जंगम द्रव्य असतात. जंगम किंवा प्राण्यांपासून आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे द्रव्य मिळत असतात. त्यात केश, रोम आणि रोचन आणि लोम हे त्याच्यात इन्क्लूड होत असतात. आता पार्थिव द्रव्य आणि औद्भिद द्रव्य काय असतात? आपण जंगम द्रव्य काय असतात ते बघितलं. आता जो पुढचा श्लोक आहे त्याच्यात पार्थिव द्रव्य आणि औद्भिद द्रव्य यांच्याबद्दल माहिती सांगतात. पार्थिव द्रव्य कोणाला म्हणावं, किंवा पार्थिव द्रव्याच्या अंडर काय काय आपण द्रव्य घेऊ शकतो? तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मेटल्स असतील, सगळ्या प्रकारचे मिनरल्स असतील, सगळ्या प्रकारचे मणी आदी असतील, जसं की हिरा असेल, मोती असतील, वेगवेगळे प्रिशियस स्टोन्स असतील, यांचा सगळ्यांचा उपयोग, किंवा विविध पद्धतीच्या माती असतील, किंवा जे आपण मीठ, लवण ज्याला म्हणतात मीठ, ते पार्थिव द्रव्यामध्ये येत असतात. आणि औद्भिद द्रव्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या वनस्पती म्हणजे प्लांट बेस्ड मटेरियल्स जे काही आपल्याला मिळतात, जे काही प्लांट्स आहेत, त्या सगळे तुमच्या औद्भिद द्रव्यामध्ये येत असतात. तर श्लोकमध्ये आपण पुढे बघूया. त्यांनी लिस्ट दिलेली आहे की काय काय येईल. तर पार्थिव द्रव्यांची लिस्ट काय आहे? पार्थिव द्रव्यांमध्ये आपण काय काय कन्सिडर करतो? सुवर्ण म्हणजे सोने, समल, पंचलोह, 5 प्रकारचे लोह असतील, किंवा लोह चा जो प्रकार आहे, आयन आहे, आयनचे वेगवेगळे जे फॉर्म्स असतात आपल्याला ते मिळतात. सिकता, सिकता म्हणजे वाळू, आपण वाळूच्या स्वरूपातले जे काही पदार्थ जे काही आपल्याला मिळतं ते. सुधा, सुधा म्हणजे चुना जो असतो त्याला सुधा म्हटलं जातं. सुधा, मनशिला, अलाल, मनशिला, हरताल, असे
रसाचे प्रकार सांगितलेले आहेत. रस म्हणजे ते रसशास्त्रामध्ये आपण जेव्हा पुढे शिकू तर ते मनशिला, हरताल हे सगळे त्याच्यात येत असतात. ठीक आहे. त्यात मग लेड, मर्क्युरी वगैरे वगैरे जे काही आपल्याला बेसिकली मिनरल्स आणि जमिनीपासून मिळणारे जे काही घटक आपल्याला मिळत असतात ते सगळे पार्थिव द्रव्यामध्ये येत असतात. मणयो, हो, मण्यांमध्ये सगळंच येतं. हिरा, मोती, पाचू, पुखराज किंवा पुष्कराज जे काही प्रिशियस स्टोन्स असतात ते सगळे याच्यात येत असतात. लवण म्हणजे जे आपले सॉल्ट्स आहेत ते सगळे रॉक सॉल्ट असेल, सी सॉल्ट असेल किंवा 5 प्रकारचे सैंधव, संवरचल आदी आदी 5 प्रकारचे हे सैंधव आपल्याला आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. ते आपण जसं जसं आपण पुढे शिकत जाऊ तेव्हा आपल्याला बघायला मिळतील. याच अध्यायामध्ये त्यांची लिस्टही दिलेली आहे. पण तो आपल्याला सिलेबसच्या पॉइंट मध्ये तेवढा इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे. जेव्हा द्रव्यगुण आपण शिकतो, रसशास्त्र आपण शिकतो त्याच्यात आपल्याला डिटेल्स मिळतात. गैरिक म्हणजे गेरू जो प्रकार आपण बघत असतो. पूर्वीच्या काळी घरांना रंग देण्यासाठी तो गेरू वापरला जायचा. लाल रंगाचा समवट ह्या पेजची जी बॉर्डर आहे, ही बॉर्डर आहे त्याचा जो कलर तशा पद्धतीचा समवट गेरूचा कलर असतो. तर ते गेरू असेल आणि अंजन नावाचा प्रकार असतो. ते सगळ्या जे काही आहे ते पार्थिव द्रव्यांमध्ये येत असतात. भौम औषधम उद्दिष्टम हे जे काही आहे ते भौम औषध असतात. पार्थिवांनाच भौम म्हणजे पृथ्वीपासून मिळणाऱ्या पृथ्वीच्या सरफेस मधून, पृथ्वीच्या कोर मधून, समुद्रातून जे काही मिळतात त्यांना भौम औषध किंवा पार्थिव द्रव्य असं म्हटलं जातं. आता पार्थिव द्रव्यांबद्दल माहिती दिल्यानंतर पुढे औद्भिद द्रव्य कोणती आहेत? पहिले आपण बघितलं जंगम द्रव्य. काय काय बघितलं? जंगम द्रव्य काय आहेत ते बघितली. पार्थिव द्रव्यांची माहिती घेतली. आता औद्भिद द्रव्यांमध्ये काय काय येतं? तर औद्भिद द्रव्याच्या पुन्हा 4 प्रकार येतात. औद्भिदम तू चतुर्विधम. औद्भिदम तू चतुर्विधम. कोणते कोणते 4 प्रकार येतात? वनस्पती तथा विरुद्ध वानस्पत्ये तथा औषधी. वनस्पती विरुद्ध वानस्पत्य आणि औषधी. काय काय येतात? वनस्पती विरुद्ध वानस्पत्य आणि औषधी हे 4 प्रकार औद्भिद द्रव्यांचे. औद्भिद म्हणजे जे जमिनीपासून बाहेर निघतात, जमिनीला फाडून बाहेर निघतात. जसं की कुठलंही झाड आहे, कुठलंही रोप तुम्ही जेव्हा लावता, कुठलंही बी जेव्हा तुम्ही लावता, त्याचं जेव्हा रोप येतं तर ते जमिनीला फाडून बाहेर निघत असतं. म्हणजे जमिनीतून उगवणारे जे काही आहेत त्यांना प्लांट्स, जे काही सगळे प्लांट्स जे आहेत ते जमिनीतून उगवत असतात, तर त्यांना औद्भिद द्रव्य म्हटलं जातं. तर औद्भिद द्रव्यांचे पुन्हा 4 प्रकार येतात. वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रकारावर 4 प्रकारचे वनस्पती असतात. बेसिक जे प्लांट्स आहेत त्यात वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषधी अशा 4 त्याचे सब क्लासिफिकेशन येत असतात. तर त्यात वनस्पती कोणाला म्हणावं, वानस्पत्य कोणाला म्हणावं, विरुद्ध कोणाला म्हणावं, औषधी कोणाला म्हणावं याबद्दल आपल्याला ह्या पुढच्या श्लोकमध्ये सांगतात. जसं फलैही वनस्पतीही, ज्या प्लांट्सला, ज्या झाडांना फक्त फळ येतं, फूल दिसत नाही, ज्यांना फक्त फळ येतं अशांना वनस्पती म्हटलं जातं. जसं की तुमचा उंबर असेल, अंजीर असेल किंवा वटवृक्ष असेल, ह्यांना फूल आपल्याला दृष्टीगोचर नसतं किंवा आपल्याला फूल दिसत नाही, त्यांना डायरेक्ट फळ येताना आपल्याला दिसत असतं. तर असे जे काही वनस्पती आहेत, असे जे काही प्लांट्स आहेत त्यांना वनस्पती या कॅटेगरीमध्ये टाकले गेलेलं आहे. पुढे दुसरी कॅटेगरी येते वानस्पत्य. वानस्पत्यामध्ये काय सांगतात? पुष्पैहि वा सॉरी पुष्पैहि वानस्पत्याः फलैरपि. पुष्पैहि वानस्पत्य फलैरपी. अशी झाडं ज्यांना पुष्पासोबत फळं सुद्धा येतात. म्हणजे आपण कॉमनली जी सगळी झाडं बघतो, आंबा असेल, लिंब असेल, विविध प्रकारची तुमचा जामुन असेल, सगळ्या प्रकारची जी काही झाडं असतात ज्यांना आधी फूल येतं, आपल्याला फुलांचा सीझन बघायला मिळतो आणि नंतर त्या फुलापासून फळं निर्माण होतात, असे जे जे काही प्लांट्स आहेत त्यांना वानस्पत्य म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वानस्पत्य. वनस्पती कोणाला? ज्यांना फक्त फळ येतं. जसं उंबर असेल, वटवृक्ष असेल, अंजीर असेल, ज्यांना फक्त फळ येतं, फूल आपल्याला आधी दिसत नाही, असे वनस्पती. ज्यांना फूल पण येतं आणि फुलानंतर फळ येतं, असे वानस्पत्य.
औषधी जे फलपाकांता औषध्या फलपाकांता, ज्यांचा फळाचा पाक झाल्यानंतर ते प्लांट मृत होऊन जातं, ते मरतं, असे जे काही आहेत त्यांना औषधी म्हटलं जातं. औषधीमध्ये काय काय येतं? सगळ्या प्रकारचे तुमचे काही धान्य असतात, जसं की गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्यात काय होतं? त्यात हे प्लांट्स मोठं झाल्यानंतर जेव्हा त्यांना ते कणीस येतं, धान्याचं कणीस येतं, तर ते कणीस काढलं किंवा नाही काढलं तरी सुद्धा ते प्लांट जे आहे ते मरणार आहे, ते त्याचा मृत्यू होणार आहे. कारण की त्याच्यात जे काही फळ आलेलं आहे, त्याचं जे काही प्रोडक्ट आलेलं आहे, त्याचा पाक झालेला, म्हणजे पाक म्हणजे ते पूर्ण मॅच्युअर झालेलं आहे, तर त्याच्यानंतर ते झाड मरून जात असतं. तर अशी जे काही धान्याची झाडं असतात त्यांना आपण औषधीच्या अंतर्गत आणत असतो. आणि ज्या ज्या काही वेली आहेत, प्रतानही विरुद्ध हा स्मृता, ज्या ज्या वेली आहेत त्यांना विरुद्ध या कॅटेगरीच्या अंडर घेतलं जात असतं. ठीक आहे. तर बेसिकली आपण इथे काय बघितलं? जंगम द्रव्य, जंगम द्रव्य म्हणजे अॅनिमल ओरिजिन पासून जे मिळतात. पार्थिव द्रव्य जे पृथ्वीपासून मिळतात, सगळे मिनरल, मेटल, प्रिशियस स्टोन्स वगैरे वगैरे सगळं त्याच्यात येतं. सेंधव पण त्याच्यातच येतात. औद्भिदाचे 4 प्रकार. औद्भिदाचे 4 प्रकार कोणते? वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषधी. वनस्पती कोणाला म्हणावं? ज्यांना फूल न येता डायरेक्ट फळ आपल्याला बघायला मिळतं. वानस्पत्य कोणाला म्हणावं? ज्यांना फुलानंतर फळ सुद्धा येतं. विरुद्ध कोणाला म्हणावं? जे जमिनीवर जमिनीच्या लगत राहतात, जे वेली असतात त्या सगळे विरुद्ध अंतर्गत येतात. आणि ज्यांचा फळाचा पाक झाल्यानंतर, फळ मॅच्युअर झाल्यानंतर जी वनस्पती मृत्यू होऊन जाते त्यांना औषधी म्हटलं जातं. जसं काही विविध धान्याचे प्रकार, ज्वारी, बाजरी, गहू वगैरे जे असतात त्यांना औषधीच्या अंडर आपण घेत असतो. आता या चार्ट मध्ये जे आपण आता रिसेंटली बघितलं त्याच याचं थोडस चार्ट फॉर्म मध्ये आपण केलेलं आहे. प्रभावभेदाने 3 प्रकारचे द्रव्य असतात. दोष प्रशमन म्हणजे शरीरातले जे काही विकृत झालेले दोष आहेत त्यांचं शमन करणारे, त्यांना इक्विलिब्रियमला आणणारे जे असतात द्रव्य ते दोष प्रशमन असतात. धातू प्रदूषण, तुमच्या शरीरातल्या धातूंना विकृती आणणारे, त्या धातूंमध्ये 3 दोष येतील, सप्तधातू येतील आणि सगळ्या प्रकारचे मल येतील. त्या सगळ्यांना विकृती आणणार जे काही असतील ते धातू प्रदूषण असतात. आणि तिसऱ्या प्रकारचे स्वस्थ हितकर असतात, म्हणजे शरीरावर इक्विलिब्रियम प्रस्थापित करणारे याचे स्वस्थ हितकर द्रव्य असतात. म्हणजे कुठलंही द्रव्य जे आपण कंझ्युम करतो, शरीराशी संपर्क येतो, ते शरीरावर त्याचा इफेक्ट काय होईल त्याच्या बेसिसवर 3 प्रकार असतात. शरीरावर दोषांचं शमन करणारे असतील तर दोष प्रशमन, धातूंचा विकृती करणारे असतील तर धातू प्रदूषण, आणि शरीराला स्वस्थ ठेवणारे असतील तर स्वस्थ हितकर. पुढे उत्पत्ती भेदाने 3 प्रकार सांगतात. म्हणजे जे काही द्रव्य आपण यूज करतो त्यांची उत्पत्ती कशी झालेली, त्याचं ओरिजिन कुठून झालेलं आहे, त्याच्या बेसिसवर जंगम, पार्थिव आणि औद्भिद हे 3 प्रकार असतात. जंगम म्हणजे अॅनिमल बेस्ड जे काही प्रोडक्ट्स असतात ते सगळे जंगम मध्ये येतात, ज्याचं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. जसं मध असेल, गोरस असेल, पित्त असेल, वसा, मज्जा, रक्त, मांस, विष्ठा, मूत्र, चर्म म्हणजे स्किन असेल, रेतस सिमेन असेल, अस्थि असतील, टेंडॉन्स असतील, शृंग असतील म्हणजे शिंग असतील विविध प्राण्यांचे, नख असतील, खुर असतील त्या प्राण्यांचे, यांना जंगम म्हटलं जातं. त्याच्यात केश, लोम आणि रोचन हे सगळ्या ते अॅनिमल बेस्ड प्रोडक्ट्स मध्ये किंवा अॅनिमल बेस्ड द्रव्यामध्ये येत असतं. पार्थिव द्रव्यांमध्ये सगळे मिनरल्स असतील, मेटल्स असतील, प्रिशियस स्टोन्स असतील, हे सगळे पार्थिव द्रव्यामध्ये येतात. सुवर्ण असतील, समल, 5 प्रकारचे लोह असतील, सिकता, सुधा, चुना असेल, मनशिला, हरताल, विविध प्रकारचे प्रिशियस स्टोन्स असतील, लवण असतील, गैरिक, अंजन, हे सगळे तुमचे पार्थिव द्रव्यांमध्ये येतात. औद्भिद द्रव्यांमध्ये काय काय येतं? औद्भिद द्रव्यांचे परत सब क्लासिफिकेशन होतं. 4 प्रकारचे असतात. त्याच्यात वनस्पती, वानस्पत्य, औषधी आणि विरुद्ध. तर वनस्पती कोणाला म्हणावं? फलई ही वनस्पती, ज्यांना फक्त फळ येतात, ज्यांना फूल येत नाही, ज्यांना फक्त फळ येतात ते वनस्पती म्हटलं जातं. वानस्पत्य कोणाला म्हटलं जातं? त्यांना पुष्पैर्वा पुष्पै ही वानस्पत्य फलैरपी, ज्यांना पुष्प पण येतात आणि फळ पण येतात, असे जे काही आहेत त्यांना वानस्पत्य म्हटलं जातं. औषधी, ज्यांचा फळाचा पाक झाला, जसं की आपण धान्यांचं एक्झाम्पल घेतलं, ज्यांना
फळाचा पाक झाल्यानंतर जे वनस्पती मृत होऊन जातात त्यांना औषधी म्हटलं जातं, आणि वेली ज्या असतात त्या सगळ्या तुमच्या विरोधाच्या अंडर येत असतात. पुढे वनस्पतीचे, हे ज्या वनस्पती आपण वापरणार आहोत, ह्या ज्या वनस्पती आहेत यांचा उपयोग काय काय होतो, कोणत्या कोणत्या अंगात, जसं आपण प्राणीज द्रव्यांचा वेगवेगळे प्रकार बघितले, प्राण्यापासून आपल्याला काय काय मिळू शकतं हे बघितलं, तर वनस्पतींचा काय काय भाग आपण उपयोगात आणू शकतो त्याच्याबद्दल हा श्लोक आहे. मूलं, त्वक, कुठल्याही वनस्पतीचं आपण मूळ वापरू शकतो, त्याचे रूट्स वापरू शकतो, त्याची साल वापरू शकतो, त्याचा सार वापरू शकतो. जर सार इथे अर्थ असा येईल की जसं आपण चंदनाचा जो कोर असतो तो वापरतो आपण चंदनाच्या वृक्षाचा, तर तो त्याला सार म्हटलं जातं. निर्यास म्हणजे त्याच्या कुठल्याही वनस्पतीपासून जो डिंक मिळतो, जो निर्यास मिळतो, त्याला निर्यास म्हटलं जातं. जो डिंक वापरतो आपण, जसं गुग्गुड एक द्रव्य आहे, ते गुग्गुड द्रव्याचा निर्यास आपण वापरत असतो. ठीक आहे. किंवा आपण नाल वापरू शकतो. नाल म्हणजे जसं बांबू असेल, बांबूचं जे ट्यूब बनते त्याला नाल म्हटलं जाईल. स्वरस, त्यांच्या पानांचा रस आपण वापरू शकतो. पल्लवा, हा जे कोमल पानं असतात ती वापरू शकतो. क्षार वापरू शकतो. क्षार निर्माण करून आपण, क्षार निर्माण विधी एक वेगळा टॉपिक आहे, तर क्षार वापरू शकतो. क्षीर, त्याच्यापासून होणारा जे काही सिक्रेशन्स, व्हायटिस हे असतं, रुईचं झाड आपण बघितलं असेल तर त्यातनं जो व्हायटिस हे मिळतो, सिक्रेशन्स निघत असतात त्यात, देठ तोडल्यानंतर त्याला क्षीर म्हटलं जातं. फळं वापरू शकतो, फुलं वापरू शकतो, त्याची राख वापरू शकतो, त्याच्यापासून मिळणारं तेल वापरू शकतो. काटे वेगवेगळे वापरता येतात. पानं वापरता येतात. इथे पल्लव म्हणजे कोमल पानं येतात. पत्र म्हणजे पूर्ण मॅच्युअर झालेले पानं वापरू शकतात. शृंग, एकदम कोमल पानाच्या आधी जो काही प्रकार असतो त्याला शृंग म्हटलं जातं. किंवा कुठल्याही वनस्पतीची जेव्हा नवीन ब्रांच निर्माण होत असते तिथे जो छोटासा इरप्शन्स असतं, तिथून नवीन ब्रांच निर्माण होते, त्याला शृंग म्हटलं जातं. कंद, जे काही कंदमुळं असतील, कंदमुळामध्ये तुमचा बीटरूट आलं, किंवा कांदे आले, किंवा बटाटा आला, हे असे जे काही ते कंद असतात. प्ररोह म्हणजे जसं वेलींना पुढे वेल भिंतीवर चढण्यासाठी त्याच्यापासून टेंटेकल्स सारखं निघत असतं, त्याला प्ररोह म्हटलं जातं. औद्भिदो गणा, हा हे वेगवेगळे पदार्थ आपण औद्भिद द्रव्यांचे उपयोगात येत असतात. काय काय यूज करतात आपण? रूट्स उपयोगात येत असतात. साल उपयोगात येत असते. त्याची तुम्हाला निर्यास उपयोगात येऊ शकतो. कुठल्याही द्रव्याचा जो निर्यास असतो, जे डिंक निघतो, तो उपयोगात येऊ शकतो. किंवा सार, जो इथला कोर असतो, तो उपयोगात येतो. जसं की चंदनाचा आपण वापरत असतो. आपण स्वरस, पानांपासून स्वरस निर्माण करू शकतो. पल्लव, हे जे कोमल पुष्प असतात, कोमल पानं असतात, कोमल लीव्स असतात, ते वापरत असतो. किंवा त्यांचा आपण क्षार वापरत असतो. क्षारानंतर क्षीर वापरू शकतो. जसं की रुईचं झाड असतं, त्यातनं क्षीर असं व्हाईटिश कलरचा सिक्रेशन घेतो, त्याला क्षीर म्हटलं जातं. किंवा आपण फळं वापरू शकतो. कुठल्याही द्रव्याची फळं वापरता येतात, पुष्प वापरता येतात औषध द्रव्य म्हणून. किंवा भस्म, त्याचं जाळून त्याची राख वापरता येते. तेल वापरतात, जसं की सूर्यफुलापासून आपण तेल निर्माण करतो. किंवा तिळापासून आपण तेल काढत असतो, तर ते तेल वापरता येतं. कंटक, कुठल्याही झाडाचे जे काटे असतात तेही उपयोगात येत असतात. पत्र वापरता येतात, पानं वापरता येतात आपल्याला वेगवेगळ्या द्रव्यांची. शृंग, जसं की हे आपण इथे शृंग बघूया. जसं पान निर्माण होत असताना जो काही पुढला एकदम समोरचा हे देठ असतं, समोरची एकदम सगळ्यात इव्हॉल्विंग जो पार्ट असतो ब्रांचचा, तो असेल. किंवा नवीन ब्रांच होत असताना छोटासा एक हे होतं ना, निर्माण होतं, त्याला शृंग म्हटलं जातं. कंद, जसं की बीटरूट आपण घेऊ, किंवा कुठलेही जमिनीच्या खाली उगवणारे जे काही कंदमुळं असतात ते असतील. प्ररोह, कुठल्याही वेलीचे जे काही टेंटॅकल्स सारखे असतात त्यांना प्ररोह म्हटलं जातं. ठीक आहे. अशा वेगवेगळे वनस्पतीचे आपण प्रकार, उपयुक्त अंग वापरू शकतो. यांचे उपयुक्त अंग म्हणजे वनस्पतीचं उपयोगात येणारं अंग म्हणजे उपयुक्त अंग. ठीक आहे. आता उपयुक्तांगाच्या बेसिसवर काही ब्रॉड
ग्रुप्स केलेले आहेत आपल्या ग्रंथांमध्ये, की कुठल्या द्रव्याचं फळ वापरलं, अशी कोणती द्रव्य आहेत की ज्यांचे आपण फळ वापरू शकतो, अशी कोणती द्रव्य आहेत ज्यांचे आपण मूळ वापरत असतो, असे कोणते द्रव्य आहेत ज्यांच्यापासून मिळणारा ऑइल किंवा स्नेह आपण वापरत असतो, असे कोणते प्राणी आहेत ज्यांचं आपण मूत्र वापरत असतो, असे कोणते प्राणी ज्यांचं आपण दुग्ध वापरत असतो, असे ग्रुप्स केलेले आहेत. त्यांनाच फलिनी, मुलिनी, स्नेहद्रव्य, लवणद्रव्य, दुग्ध, दुग्ध, अष्टमूत्र, अष्टदुग्ध असे प्रकार सांगितलेले आहेत. तसे त्यांचाच इथे वर्णन केलेलं आहे. याचे डिटेल्स ह्या अध्यायामध्ये प्रत्येक द्रव्य, मुलिनीमध्ये 16 द्रव्य आहेत, तर त्यात प्रत्येक 16 द्रव्य कोणती कोणती आहेत, फलिनी द्रव्य 16 कोणती आहेत, त्यांचा कलेक्टिव्ह उपयोग काय होतो, कसं होतं, हे सगळ्याबद्दल वर्णन आहे. ते आपल्याला ऍज अ फर्स्ट इयर स्टुडंट इथे एक्सपेक्टेड नाहीये. मुलिनी द्रव्य कोणती असतात? मुलिनी द्रव्य असतात, किती असतात? 16. इथे फक्त आपल्याला संख्या माहिती झाली बस झालं. याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की मुलिनी द्रव्य 16 असतात, फलिनी द्रव्य 19 असतात, 4 महास्नेह असतात, घृत, तैल, वसा, मज्जा, हे 4 स्नेह असतात, 5 प्रकारची लवण असतात, 8 प्राण्यांचा आपण मूत्र वापरू शकतो, 8 प्राण्यांचा आपण दुग्ध वापरत असतो, आणि शोधनासाठी, शरीर शुद्धी करण्यासाठी 6 वेगळे सेपरेट आयसोलेटेड द्रव्य सांगितलेले आहेत, जे षड शोधन वृक्ष असं त्यांचं वर्णन आलेलं आहे. हेच ह्याबद्दलच डिटेल ह्या श्लोकमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. आता इथून पुढे आपण डायरेक्ट जम्प करूया 120 नंबरच्या श्लोकवर. ह्यात आपल्याला जे काही द्रव्य सांगितलेले आहेत, ह्या द्रव्यांचं नामकरण कसं झालेलं आहे, द्रव्य कशी ओळखावी, द्रव्यांना कसं समजलं जातं, किंवा द्रव्यांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळते किंवा कशी मिळाली, याबद्दल इथे सांगतात. औषधीनाम उरूपाभ्याम जायते ही जपावने अविपाश्च एव गोपाश्च अन्ये च वनवासिने. जे वनात राहणारे, जे जंगलात राहणारे वेगवेगळे लोक असतात, जसे मेंढपाळ असतील, शेळी पाळणारे असतील, गायी पाळणारे असतील, किंवा वनात राहणारे, जंगलात राहणारे जे वनवासी लोक असतात, त्यांना जंगलात राहत असल्यामुळे त्यांना विविध वनस्पतींची खूप चांगली ओळख असते, की कुठली वनस्पतीला काय म्हटलं जातं हे त्यांना माहिती असतं. तर त्यांच्याकडनं आपल्याला चांगली माहिती मिळू शकते. ठीक आहे. न ज्ञानम ज्ञानम अज्ञानम न ज्ञानम सॉरी न नाम ज्ञान मात्रेन न नाम ज्ञान मात्रेन रूप ज्ञानेन वा पुनः औषधीनां पराप्राप्ती केचित वेदितुम अर्हती. फक्त, आणि ह्यांच्याकडनं आपल्याला नाव किंवा कोणती वनस्पती काय आहे हे आपल्याला कळू शकतं, पण फक्त त्या वनस्पतीचं नाव काय आहे, ती वनस्पती कशी दिसते, किंवा अशी दिसणारी वनस्पतीला काय म्हणावं हे जर माहिती असेल, फक्त एवढंच माहिती आहे, तर त्याचा काही उपयोग नाही, की ते काही चिकित्सेसाठी उपयोगात येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, त्या वनस्पतीचे सगळे गुण, कर्म, शरीरावर होणारे परिणाम, दोष, धातू यांच्यावर होणारे परिणाम, ह्या सगळं जर माहिती असेल तर उपयोग. फक्त याला कंटकारी म्हणतात, किंवा ही बृहती आहे, ही गुळूची आहे, एवढंच माहिती असलं तर काही उपयोग नाही. जसं की मला माहिती असेल की हे रिमोट आहे, हे व्हाईट कलरचे रिमोट आहे, याच्यावर बटन्स आहेत, हे मला माहिती आहे, पण याचा उपयोग कशासाठी होतो, हे कशाचं रिमोट आहे, याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो, हेच जर मला माहिती नसेल तर काय उपयोग आहे का? तर नाही. त्याच पद्धतीने कुठल्याही वनस्पतीचं रूप माहिती असेल, ते कसं दिसतं माहिती असेल, त्याचं नाव काय माहिती असेल, तर ते उपयोगात, ते तुम्हाला औषध म्हणून वापरता येईल, ह्याचा काही उपयोग नाही होणार. ते औषध म्हणून उपयोगात आणूच शकत नाही आपण, किंवा ते चुकीच्या पद्धतीने वापरलं जाईल. जसं की आता आपण आयुर्वेदाचे स्टुडंट आहोत, तर आपल्याला प्रत्येक द्रव्याचं नॉलेज होणार आहे. जसं आपण शिकवत जाऊ, आपल्याला प्रत्येक द्रव्याचं नाव माहिती होणार आहे. कोणतं द्रव्य कसं दिसतं, त्याचं नाव काय असतं, त्यांचा शरीरावर काय परिणाम होतो, दोषांवर काय परिणाम होतो, कोणत्या आजारात वापरलं पाहिजे, कोणत्या कंडिशन मध्ये वापरलं पाहिजे, हे सगळं आपण बघणार आहोत. आता ह्यात जर आपण नंतरचा पार्ट काढून घेतला, तर ते द्रव्य कसं दिसतं, त्याचं बॉटनिकल नाव काय आहे, आणि ते काय आहे, हेच एवढं जर माहिती असेल, हे तर बॉटनिकल गार्डन मध्ये काम करणाऱ्याला पण माहिती असू शकतं, पण तो औषधात वापरू शकतो का? नाही. तसंच आपल्याला फक्त नाव आणि रूप माहिती असून काही उपयोग होत नाही, तर त्याचा चिकित्सेसाठी पण उपयोग करण्यासाठी आपल्याला इतरही फॅक्टर माहिती असले पाहिजे, असं सांगतात. योगवित अपि रूपज्ञस्ताम तत्व
तत्वविद उच्यते किम पुनर्योः विजानीयात औषधी सर्वथा भिषक. इथे थोडस कौतुक केलेलं आहे की असा जो व्यक्ती ज्याला द्रव्याचं रूप किंवा नाव माहिती नाहीये किंवा रूप वगैरे माहिती नाही आहे, पण ते कसं यूज करता येतं हे माहिती आहे. काही आपल्याला माहिती असेल की काही द्रव्य असे असतात की जे आपल्याला कधी बघितलेले नसतात, त्यांचा डायरेक्ट आपल्याला पावडर फॉर्म मध्ये येईल किंवा असा वरिष्ठ फॉर्म मध्ये येईल, कुठेतरी युजेबल फॉर्म मध्ये मिळतील आपल्याला. पण ते कसं वापरायचं, कुठे वापरायचं, कोणत्या कंडिशन मध्ये वापरायचं हे आपल्याला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे की नाही. तरी आपण एक चिकित्सक म्हणून उपयोगात प्रॅक्टिस करू शकतो की नाही. तर यांना योगविद म्हटलं जातं, म्हणजे जो औषधांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो याचं तर कौतुक होतच. पण असा व्यक्ती की ज्याला औषध काय आहे, त्याची निर्मिती कशी झाली, ते दिसतं कसं, त्याचं नाव काय, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे हे सगळं पण माहिती आहे आणि औषध म्हणून पण उपयोग करू शकत असतो, तर तो किती छान, किती चांगला चिकित्सक असू शकतो असं इथे म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. पुढे मग जो चुकीचा चिकित्सक असतो ह्याच्याबद्दल थोडेसे, जो स्वतःला चिकित्सक समजतो पण त्याला काहीच ज्ञान नाहीये, त्याच्या इथे त्याला थोडस हे केलं गेलेलं आहे की असा भिषक चुकीचा असतो, त्यांनी त्याच्याकडनं चिकित्सा घेतली नको पाहिजे, तो चिकित्सा करण्यायोग्य नसतो, त्याला बहिष्कृत केलं पाहिजे. असा व्यक्ती ज्याला द्रव्याचं ज्ञान नाही आहे, द्रव्य कुठे वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे हे त्याला ज्ञान नाहीये, तरी पण तो चिकित्सक म्हणून औषध देत असतो, तर तो खूप असा छद्मचर आहे. तो त्याच्यामुळे रुग्णांना विकृती निर्माण होऊ शकतात, लोकांचा जीव जाऊ शकतो असं इथे ह्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि मग पुढे सांगतात की ज्याला चांगला चिकित्सक व्हायचा, ज्यांना चांगला डॉक्टर बनायचं, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे की त्यांनी स्वतःचे गुण वाढवले पाहिजे, स्वतःची गुणांमध्ये समृद्धी आली पाहिजे, स्वतःचे गुण वाढले पाहिजे, अशा ह्याच्याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे. काय गुण वाढले पाहिजे सांगतात की तुम्हाला शास्त्राचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला औषधं कशी वापरली जातात, त्यांचा गुण, कर्म, रस, द्रव्य, विपाक असे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. व्याधींची अवस्था तुम्हाला ओळखता आली पाहिजे, कोणत्या व्याधीमध्ये कसं दिलं पाहिजे हे सगळं, म्हणजे ऍज अ चिकित्सक, ऍज अ डॉक्टर म्हणून तुमच्याकडे जे जे काही बेस्ट क्वालिटीज येऊ शकतात त्यांची वृद्धी करत राहण्यासाठी कुठल्याही वैद्याने प्रयत्नशील कायम राहिलं पाहिजे आणि त्यांनी त्याचा उपयोग रुग्णसेवेसाठी केला पाहिजे असं सांगतात. पुढे सांगतात की द्रव्य आणि श्रेष्ठ द्रव्य आणि श्रेष्ठ चिकित्सक कोण असतो त्याच्याबद्दल सांगतात. तदेव युक्तम भैषज्यम यदा आरोग्याय कल्पते च एव भिषजाम श्रेष्ठो रोगेभ्ये यो प्रमोचयेत. असं औषध जे रुग्णामध्ये दिल्यानंतर कुठलाही दुष्परिणाम निर्माण न करता रोगापासून त्या रुग्णाची मुक्ती करतं, असं औषध श्रेष्ठ असतं. म्हणजे बेसिकली कुठलंही औषध जर रुग्णामध्ये दिलं तर त्यांनी काही साईड इफेक्ट निर्माण न करता, काही मेजर साईड इफेक्ट न निर्माण करता रोग शांत केला, असं औषध श्रेष्ठ असतं. त्याच पद्धतीने जो व्यक्ती सम्यक प्रयोग सर्वेषां सिद्धिराख्याति कर्मणाम सिद्धिराख्याति सर्वेषां गुणयुक्तम भिषक्तमम. सम्यक प्रयोग, औषधांचा सम्यक प्रयोग करणारा जो वैद्य आहे, कुठलाही चिकित्सक आहे, औषधांचा सम्यक ठिकाणी सम्यक प्रयोग जो करू शकत असतो त्याला श्रेष्ठ भिषक म्हणायला पाहिजे, गुणवान वैद्य म्हटलं पाहिजे असं इथे सांगतात. तर हा होता चरक संहिता सूत्रस्थानातला दीर्घजीवितीय अध्याय. ठीक आहे. तर आपण पुढे भेटूया चरक संहिता सूत्रस्थानातला जो दुसरा अध्याय आहे त्याच्या सोबत. तर तोपर्यंत थांबूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.